तिथून येतोय अवघड. थांब 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 मारतील पोलीस मारतील तडे. नमस्कार मंडळी, माझं नाव अनंत चाळके. झलक कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. तर मंडळी बरेच दिवस गावात गेले नव्हतं आहे, साधारण 1-2 महिने तर नक्कीच झाले. तर आता असं मी ठाणे स्टेशनला आणि आज तारीख 3 एप्रिल 2026 आणि उद्या सुट्टी नाही. आज शुक्रवार, गुड फ्रायडेची सुट्टी आहे, उद्या शनिवार आहे. पण म्हणजे जेव्हा सीझन असता तेव्हा तर गर्दी किती असतात ती तुमका मी दाखवतो आहे. आता नॉर्मल दिवसात किती गर्दी असता ती आजच्या व्हिडिओत आपण बघूया. बघा मंडळी, ही जी सगळी गर्दी असा ना, ही असा मँगलोर एक्सप्रेसची सगळी गर्दी. सगळं तुझी दात दाखवतात, हे आपली जागा. चला मग जाऊया. जवळच आपल्याला सीट भेटलेली आहे, जास्त अशी गर्दी नाही. बघा एवढीच लोक आणि सुजित आहे असा, म्हणजे जवळच नंबर आहे आपलं. तर चला मंडळी, बघा 11:15 होत आले आहेत आणि आपली गाडी मँगलोर एक्सप्रेस 7 नंबर प्लॅटफॉर्मला आलेली आहे. अगदी टायमात गाडी आलेली आहे. या गाडीने आज आपण प्रवास करणार आहे ते ठाणे टू कणकवली. हा महिलांसाठी डबा आहे. त्याच्यानंतर हा जनरल डबा आहे. बघा एकदम नॉर्मल खाली डबा आहे. हा CSMT वरून आलेला आहे डबा आणि आपले जे डबे असतात ते शेवटला असणार आहे. हे बघा मंडळी, ही आपल्या ठाण्यासाठी डबा संपूर्ण खाली आणि एकदम नवीन असं डबा. तर जनरल तिकीटवरती ह्या डब्यातून तुम्ही जाऊ शकता, सुंदर असं प्रवास करू शकता. तर बघा हे आपल्या ठाण्यासाठी आपलं डबं ओपन केलेले आहे. बघा हा डबा बंद केला आणि तिथून पोलीस आहे ते लाईनमध्ये सोडत आहे. बघू शकता एकदम सुंदर इथे अशा प्रकारे हा आपला प्रवास होतो. गणपतीसारखी मे महिन्यासारखी गर्दी नाही, आरामात सडक भेटायला. ही विंडो बघूया अलीकडे जातात ती लोक आणि एवढी ढिगवर राहिना सोडता नाही, फक्त पाटणा सोडल्यानं का वांदे होते ना. थैच्यात आहे भरतात, थैच्यात आहे भेटतली आरामात. हकाडची भेटतली आपल्या विंडो सीट. मंडळी विंडो सीट पकडूची या, बघूया खयची सीट भेटता. चला पाठीत जाऊया, तेव्हा पाठी खाली होती. ही सीटवरती कोण नाही, अजून कोण जातं नाही. आजी पण बघा, चला एकदम खाली तकडची बघ भेटली तर. एकदम भारी वाटतं, एकदम भारी विंडो सीट, एकदम मोठीवाली विंडो सीट भेटली आम्हाला. तर बसा. तर चला ए बाबा थांबा, ढकलू नको. मंडळी एकदम भारी मस्त सीट भेटली आहे बघा. आणि इकडे सर्व मंडळी येत आहेत, तू पण दाखवतो. बघा एकदम तिथून येतोय अवघड. थांब 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 मारतील पोलीस मारतील तडे. ते बघ मारले मी मारले मी बघला असं मला घुसाक देत नाही, पण खाली असं एकदम टेन्शन नाही. हे बघा सर्व मंडळींका चलाक भेटता व्यवस्थित. आमका तर एकदम भारीतली सीट भेटली आहे. तर चला त्या भावाची सीट जागा आडून ठेवतोय, हे टाकून ठेवतोय. हां मस्त इकडे ठेवा. इवा इवा या तुका जागा अडवले खाली आहे, झोपण जाशील. बघा एकदम खाली गाडी आहे, आरामात सगळ्यांका होईल अशी सीट बसाक भेटल्या. आमका तर मस्त एकदम भारी भेटली आहे, एकदम VIP सीट, मोठी विंडो भेटली आहे. अजून पण मंडळी काय काय. तर चला आता थोड्या वेळात आपला प्रवास चालू होईल. तर चला मग मंडळी, आपला प्रवास आता चालू झाला आहे. मोठ्यान मोठ्यान गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मग मंडळी, आपला प्रवास चालू झाला आहे. आता वाजले आहेत 5:30 आणि आपली आता ट्रेन वैभववाडी क्रॉस केलेला आणि बाहेर एक मस्त सीन आहे, तो तुमका दाखवत आहे. या तर मंडळी सकाळचे वाजले 6 आणि आपण फायनली आलो आहे आता कणकवलीमध्ये. तर मंडळी आता मी जाणार कणकवली बस डेपो आणि लालपरीचा प्रवास करणार आहोत. तर थोड्याच वेळात लालपरीचा प्रवास कसा असतो तो पण मी तुम्हाला दाखवतो. बऱ्याच दिवसांनी कोकणात आलो आहे, म्हणजे माझ्या गावी आलो आहे कणकवलीला.
तर चला, खरंच खूप गावाला आलं तर भारी वाटतं एकदम. खूप दिवसांनी गावाला यायला जो आनंद असतो, खरंच एक्साइटमेंट खूप भारी होती. तर चला गावाला जाऊन मम्मी पप्पांना भेटून खूप मजा मस्ती करायची आहे. 2च दिवस असणार आहे. तर चला, बघा गर्दी बघा. आणि ही ट्रेन आता चालली आहे. चला आबाळ भारी झाला एकदम. तर मंडळी फायनली बघू शकता, हा आहे मुंबई गोवा हायवे. हल्ली 20 मिनिटाच्या अंतरावरती हे आपलं बसस्थानक आहे रेल्वे स्टेशनवरून. जर तुम्ही रिक्षाने आलात तर तुम्हाला या ठिकाणी सोडतात. पर पर्सन 20 रुपये. आम्ही 20 मिनिटात चालत आलो. तर चला आता बस बघूया. या ठिकाणी फिरायला येत असाल तर या ठिकाणी तुम्ही बस डेपोमधून तुम्ही मुंबईला जाण्यासाठी रत्नागिरी, देवरुख, विजयदुर्ग, तरोळा, कुडाळ, सावंतवाडी या साईडला गोवा वगैरे जर जायचं असेल तर या ठिकाणावर सर्व बसेस निघतात. त्या बसने तुम्ही जाऊ शकता आणि इझिली बस या ठिकाणी अवेलेबल असतात. तर आता ही जी रेड कलरची लाल परी आहे त्या गाडीने आम्ही आता जातो आपल्या घरी, म्हणजे बेळणे खुर्द. मुंबई गोवा हायवेला त्याच्या बाजूलाच घर आहे. तर या लाल परीने आजचा आपण प्रवास करणार आहोत. चला, रत्नागिरी आहे, तरोळा आहे, रत्नागिरी गाडी आहे. जरा पोरग्या धावत येतात. थांबवतलो ड्रायव्हर बरोबर. हा म्हणजे वातावरण बघा किती भारी वाटतं, एकदम मस्त. तर म्हणजे फायनली गावात पोचलं आहे आणि आजचो होतो ह्यो असो ह्यो आपलो कोकण रेल्वेचो प्रवास. खूप सुंदररित्या आणि खूप भारी असो प्रवास झालो. तुमका जर असा कधी गावा घ्यायचं असेल तर तुम्ही मँगलोर ट्रेनने येऊ शकता. सीझनच्या वेळी येऊ नको, सीझनला खूप गर्दी असतात, चढाक पण नाही भेटत. आता सीझन नव्हतो आणि गर्दी पण कमी होते, व्यवस्थित चढाक भेटला. तुमका याकच करूचा की लवकर जाऊन नंबर लावचा ठाण्यात. जर कोण तुमच्याजवळ जास्त मंडळी असतील तर 5-6 वाजता जाऊन नंबर लावा. अतिशय चांगली अशी VIP विंडो सीट वगैरे भेटत तुमका आणि तुमचा प्रवास पण सुंदर होईल. जर कन्फर्म तिकीट नसत हे एक चांगलं ऑप्शन असा. तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये घेतो रजा. पुन्हा एकदा भेटूया या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वयं राहा. एकदम भारी वाटतं मंडळी. तर चला.